नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। जालना शहरातील चंदनझिरा परिसरात काल रात्री बेपत्ता झालेल्या 8 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी आतापर्यंत 5 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। जालना शहरातील चंदनझिरा परिसरातून काल सायंकाळच्या सुमारास एक 8 वर्षाची चिमुरडी बेपत्ता झाली होती। काही वेळानंतर ही चिमुरडी सापडली, मात्र या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यानंतर तिला उपचारासाठी सुरुवातीला जालना येथील शासकीय रुग्णालयात आणि पुढे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे। सध्या तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर असून याच प्रकरणात पोलिसांनी तात्काळ हालचाली करत 5 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे। चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांच्या पथकाने तात्काळ हालचाली करत या प्रकरणात पुढील कारवाई सुरू केली आहे। चंदनझिरा पोलीस स्टेशन येथे काल रात्री उशिरा अशी तक्रार प्राप्त झाली होती की एक मुलगी मिसिंग आहे। नंतर मुलगी सापडली, पण तिच्याशी मारहाण आणि सस्पेक्टेड सेक्शुअल असॉल्ट असा प्रकार त्याच्यावर वरणावरून दिसला। लगेच पोलिसांनी त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे आणि डॉक्टर साहेबांशी बोलल्याप्रमाणे आता ती मुलगी आउट ऑफ डेंजर आहे, पण पुढील उपचारासाठी तिला हायर हॉस्पिटल संभाजीनगर येथे रेफर करत आहोत। मुलगी आउट ऑफ डेंजर आहे। आता काही लोकांना संशयाच्या आधारावर वर्नरच्या आधारे आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून विचारपूस आणि पुढची चौकशी सगळी सुरू आहे। किती लोकांना ताब्यात घेतलं? 5 लोक आहेत ताब्यात, पण अजून आम्ही ते संशयाच्या आधारे आहे, त्यापैकी सगळी चौकशी करणे, पूछताछ करणे, ती सगळी प्रोसेस सुरू आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते राजरत्न आंबेडकर यांनी बदनापूर विधानसभेतून उमेदवारी दाखल केल्यास त्यांना निवडून आणण्याचा दावा जय भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी सुधाकर निकाळजे यांनी केलाय। त्यांनी नुकताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला, यावेळी त्यांनी हा दावा केलाय। जय भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश केलाय। पक्षाचे नेते राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्राट फार्म हाऊस येथे हा प्रवेश सोहळा पार पडलाय। यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते सुदामराव सदाशिवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना सुधाकर निकाळजे म्हणाले की बदनापूर विधानसभा मतदारसंघातून राजरत्न आंबेडकर यांनी उमेदवारी दाखल करावी। आम्ही तन मन आणि धनाने त्यांच्या पाठीशी राहून त्यांना या मतदारसंघातून निवडून आणू। मात्र या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी बदनापूर विधानसभा आम्ही ताकदीने लढू, अशी प्रतिक्रिया राजरत्न आंबेडकर यांनी दिली आहे। सुधाकरभाई निकाळजे यांनी आपल्या पक्षात प्रवेश वगैरे केला आहे आणि आपण बदनापूरहून निवडणूक सुद्धा लढणार आहात का, तर काय सांगाल सर? नाही, सुधाकरभाई निकाळजेंचं कारण एक मुवमेंटचा माणूस आहे आणि आज बाबासाहेबांचा RPI पुन्हा उभं करण्यामध्ये त्यांचं मोलाचा वाटा राहील आणि आज ते पुन्हा बाबासाहेबांचा RPI याच्यामध्ये सामील होत आहेत, त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे। आणि आज खरं तर मी ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटनासाठी गंगापूर या ठिकाणी आलो होतो आणि त्याच बैठका आमच्या सध्या सुरू आहेत। अजूनही बदनापूरमधनं उभं राहायचं नाही राहायचं ते सगळं अजून आमचं चाललेलं आहे, पण सगळ्या अनुसूचित जातीच्या सीट्स आम्ही कव्हर करत आहोत आणि महाराष्ट्रातल्या 29 जागांची जबाबदारी मनोजदादांनी आमच्यावर दिलेली आहे आणि तिथे मराठा, मुस्लिम आणि बौद्ध असं समीकरण जुळवून आम्ही ज्या ज्या ठिकाणाहून उमेदवार निवडून आणता येतील तिथे आमच्या या बैठका सुरू आहेत। आंबेडकर साहेबांनी OBCना आता पाठिंबा दिला आहे आणि आपण इकडे जेवढे याच्यात तफावत आंबेडकर घराण्याची वाटत नाही। आता प्रकाशजी माझे काकाच आहेत, त्यामुळे ते मुरले राजकारणी आहेत। आम्ही सध्या तरी आज मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे आणि मुस्लिम आरक्षणाचा जो मुद्दा आहे कारण आम्ही सगळे आरक्षण फेवरची लोक आहोत आणि म्हणून या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही तो लढा लढत आहोत आणि आम्ही नेहमीच म्हणजे आंबेडकर फॅमिली ही नेहमीच आणि बाबासाहेब आंबेडकर नेहमीच मराठा, मुस्लिम यांच्यासोबत राहिलेले आहेत आणि तीच लेगेसी मी आज पूर्ण करत आहे। प्रवेश केला आहे, राजरत्न साहेब होते, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण पक्ष प्रवेश केला आहे, काय सांगाल? आज राजरत्न आंबेडकर साहेब सम्राट कृषी फार्म इथे आले असता
तमाम माझ्यासोबत जे काम करणारे जय भीम सेनेचं सर्व संघटन आम्ही विसर्जित करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याचं ठरलं आहे. आणि जसं बदनापूर विधानसभा हा राखीव मतदारसंघ आहे, जसं आम्हाला कळालं की राजरत्न आंबेडकर साहेब बदनापूर राखीव मतदारसंघामधून इच्छुक आहे. मी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये जवळपास 5 वर्षापासून काम करतो आहे. मी सुद्धा इच्छुक होतो, पण जसं राजरत्न आंबेडकर साहेबाचं नाव आम्ही ऐकलं आणि तसं मी ठरवलं की साहेबाचं तन मन धनानं काम करायचं. कारण बाबासाहेब आंबेडकर यांचे इतके अनंत उपकार आहे, आपण ते कधीच फेडू शकत नाही. बाबासाहेबाला आम्ही कधी मतदान केलं नाही, बाबासाहेबाला आम्ही कधी पाहिलं नाही. म्हणून आज आम्हाला योग आला की बाबासाहेबाचा घराण्यातला त्यांचा पंतू आज बदनापूर विधानसभेमध्ये लढतो आहे. आम्ही तन मन धनाने राजरत्न आंबेडकर साहेबाला निवडून आणण्यासाठी या भूमीतून साहेबाला आम्ही शब्द देतो की आमचं जे धन असन, जे तन असन, जे मन असन, हे 2 महिने जीवाचं रान करू आणि तुम्हाला निवडून आणू. चंदनझिरा परिसरात 8 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना अटक करावी या मागणीकरिता चंदनझिरा परिसरातील नागरिकांनी जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं होतं. बघूया. रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास चंदनझिरा परिसरातील 8 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी 5 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मात्र या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी चंदनझिरा परिसरातील नागरिकांनी जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं होतं. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या दिल्याने काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. या ठिकाणी युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांनी भेट देत आरोपींना अटक करण्याबाबत सूचना केल्या. तर पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलं असून आरोपींना लवकरच अटक करू असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. यावेळी चंदनझिरा परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जालना जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊन चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचं मत पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल टप्पा 2 आणि जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जालना जिल्ह्याच्या मागील 2 वर्षाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचं प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केलंय. पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज जिल्हा क्रीडा संकुल टप्पा 2 आणि जिल्हा नियोजन समिती सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंत्री सावे बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे, आमदार राजेश राठोड, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, पंडित भुतेकर, औदुंबर बागडे, भाऊसाहेब घुगे, अण्णासाहेब चित्तेकर, रवींद्र तौर, मिर्झा अनवर बेग, भाऊसाहेब गौरे, बाबासाहेब इंगळे, योगेश रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती. अनेक दिवसापासून क्रीडाप्रेमींची मागणी होती की एक चांगलं क्रीडा संकुल असावं आणि पहिल्या फेजचं क्रीडा संकुलचं आज आम्ही उद्घाटन केलं आणि दुसऱ्या फेजचं आम्ही आज भूमिपूजन केलं आणि येणाऱ्या काळामध्ये 3ऱ्या फेजचं पण आम्ही लवकरच त्याचं पण भूमिपूजन करू. याच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना चांगलं ग्राउंड आणि अनेक व्यवस्था, जिम तयार केलं आहे, टेनिस कोर्ट तयार केला आहे, असे खो खोचं आहे, कबड्डीचं आहे, असे अनेक ग्राउंड तयार केलेत आणि येणाऱ्या काळामध्ये पण आम्ही अनेक अशा सुविधा तिकडे प्रोव्हाइड करणार आहोत. चांगला बॅडमिंटन हॉल पडतो. बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी वाटप केलेल्या महिलांच्या पर्स आणि साड्यांची वाकुळणी येथील मतदारांनी होळी केल्याचा प्रकार समोर आलाय. आज दुपारी या साड्या वाटप केल्यानंतर तेथे उपस्थित मतदारांनी त्याची होळी केली आहे. बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे त्यांनी मतदारसंघातील महिलांना साड्यांचे आणि पर्सचे वाटप सुरू केलंय. बदनापूर मतदारसंघातील वाकुळणी येथील महिलांना अशाच प्रकारे साड्या आणि पर्स वाटप करण्यात आल्या होत्या. मात्र तेथील मराठा आंदोलक महिला आणि मतदारांनी आमदार नारायण कुचे यांच्या समोरच त्यांनी वाटप केलेल्या पर्स आणि साड्यांची होळी केली. यावेळी एक मराठा लाख मराठा आणि जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत
फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाट कसली बघताय? आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.